हां. जय मल्हार. मी संतोष बाळासाहेब बिचुकले, मेंढपाळांसाठी न्याय हक्कासाठी भांडणारा एक छोटासा कार्यकर्ता. आज या सोलापूर रोडवरती आमच्या काही मेंढपाळ बांधवांवरती काही गावगुंडांनी हल्ला केला होता. आज दुपारी 4 वाजता तो हल्ला झाल्यानंतर इथे स्थानिक पोलीस स्टेशनला मी कळवून त्या संबंधित गुन्हेगारांवरती कारवाई करण्याचे आदेश देऊन गुन्हे दाखल करून या मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. दुपारीच व्हिडिओ बनवायचा होता, पण सर्व मेंढपाळ बांधव या ठिकाणून ह्या गावातून त्या गावात नेहमीच जात असतात आणि हे मेंढ्या चालण्यासाठी दिवसभर गेले होते. त्यातल्या एका मेंढपाळाच्या कळपावरती मेंढपाळांच्या आमच्या माता भगिनीवरती काही गावगुंडांनी हल्ला केला होता. पण आता हे सगळे माझे मेंढपाळ बांधव आपल्या बकऱ्या चालून आपल्या या ज्या ठिकाणी त्यांचा आजचा मुक्काम आहे त्या ठिकाणी ते आलेले आहेत. मला सांगण्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांवरती होणाऱ्या हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागोजागी मेंढपाळांवरती हल्ले होत आहेत. रस्त्याने जाताना मेंढपाळांच्या वरती जीव जातात, पण या गोरगरीब मेंढपाळ बांधवांना कधीच काय न्याय मिळत नाही किंवा सरकारकडून नुकसान भरपाई दिली जात नाही. नुकतंच एक सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला होता. देश हा चालतो तो संविधानाच्या जीवावरती चालतो आणि देशात कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने कोल्हापूरमधील नांदणी गावच्या महादेवी हत्तीला वितरित करून तिला गुजरातमध्ये पाठवण्याचं कोर्टाचा निर्णय होता. परंतु या राज्यातील काही माजुरडेले राजकारणी जे स्वतःला कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठे समजू लागलेले असे काही लोक या एका महादेवीसाठी कोल्हापूर बंद पाडतायत, त्यांच्यावरती दगडी हल्ले करतायत, लोकांची सामान्य जनतेच्या भावनेशी खेळतायत. माझ्यासारख्या सामान्य या मेंढपाळासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं महादेवी हत्तीनी नक्की माघारी यावं, पण ती कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या आदेशानेच ती माघारी आली पाहिजे. महादेवीला माझा विरोध नाहीये, पण महादेवीच्या नावावरती राजकारण करणाऱ्या राजू शेट्टी सारख्या नावाच्या माजी खासदाराला माझा विरोध आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वतःच्या मतदारसंघात 4 लाख धनगर समाज राहतो, परंतु त्यांनी कधीही आपल्या कारकिर्दीत धनगरांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आवाज उठवला नाही. मेंढपाळावरती होणाऱ्या हल्ल्यावरती कधी आवाज उठवला नाही. मेंढपाळांना मारहाण होते त्यावरती कधी आवाज उठवला नाही. मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय करावं लागेल यासाठी आवाज उठवला नाही. गेली अनेक वर्ष ते या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं, पण त्यांचं लक्ष आज एका महादेवीकडे झाले. पराभवानंतर त्यांना भविष्यात येणारं राजकारण दिसतंय आणि राजकारण करत असताना एका जैन समाजाला भावनिक समाजाला जोडलेल्या भावनांच्या आधारे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना लोकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची गरज वाटलेली आहे. राजू शेट्टीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिले की आता कर्नाटक जसं रांजणीगावचा हत्ती गेलाय तसंच कर्नाटकमधील धनगर समाजाच्या एका मठातला हत्ती जाणार आहे, जैन संघाच्या एका मठातला हत्ती जाणार आहे, एक लिंगायत समाजातल्या मठाचा हत्ती जाणार आहे. अरे तुम्हाला हत्तीचं राजकारण करायचंय का जातीचं राजकारण नाही हे तुमचं दिसून येतंय. तुम्हाला काय धनगर फक्त मतासाठी पाहिजेत. अरे पण माझ्या ह्या गोरगरीब मेंढपाळांवरती रोज हल्ले होतात, त्यावरती राजू शेट्टी तुम्ही कुठे आवाज उठवताय? काय एक आवाज उठवलाय की ह्या मेंढपाळांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही कुठं काम केले? तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात 4 ते 4.5 लाख माझा धनगर बांधव इथं राहतो, पण त्याच्या न्याय हक्कासाठी तुम्ही कधीच बोललेला नाही. राजू शेट्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो मी की तुम्ही संविधान आणि कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजू लागलेले आहात आणि राजू शेट्टी एवढे मोठे समजू लागलेले आहेत की थेट संविधानाला आणि कायद्याला ते चॅलेंज करू लागलेले आहेत. पण जर तुम्ही लोकभावना जनभावना आहे असं म्हणता, तर या महाराष्ट्रात 2 कोटी धनगर समाजाची जनभावना आहे. त्यांना आरक्षण मिळावं, ह्या लेकराला शिक्षण मिळावं, ह्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, ह्यांना रस्त्यावरती यांच्या मेंढरांसाठी विमा मिळावा, ह्यांच्या भविष्यातल्या अडचणीसाठी मदत केली जाते. कुठंतरी मेंढर चराई गेलं, लोक औषधं टाकतात, मेंढर मेली जाते, पण नुकसान भरपाई मिळत नाही. रस्त्याने मेंढर ह्या गावातून त्या गावात घेऊन जाताना वाहने त्यांना उडवून टाकतात, पण कधी त्यांना नुकसान भरपाई कुठली मिळत नाही. त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही गरजा त्यांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यांच्या शिक्षणाच्या गरजाची केलं जात नाही. राजू शेट्टीजी, तुम्ही महादेवी ते हत्तीचं राजकारण करण्यापेक्षा कधीतरी या गोरगरीब मेंढपाळांवरती बी लक्ष द्या. ज्या जंगली प्राण्याला सर्वोच्च न्यायालय भारतीय वन विभाग कायदा 1972 नुसार आणि 2002 मध्ये झालेल्या अमेंडमेंटनुसार जंगली प्राण्याला तुम्हाला वैयक्तिक ठिकाणी सांभाळता येत नाही आणि त्या निर्णयानुसारच महादेवी हत्तीला
वंतारामध्ये हस्तांतरित करता येणार आहे. अहो पण त्या जंगली प्राण्यांचा कायदा आहे, तो कायदा तुम्ही संसदेत पारित केला, पण जी पाळीव प्राणी आहेत जे माणसांपाशी राहू शकतात त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा. एका हत्तीच्या जीवावरती तुम्ही लाखो लोकांना वेठीस धरू नका. कोल्हापूर बंद पाडताय काय? लाखो लोकांच्या भावना आहेत, माझ्या या मेंढपाळ बांधवांच्या भावना आहेत. लेकरापेक्षा जास्तपणे जीव लावणारी ती मेंढपाळ आमच्या मेंढरांवरती जीव स्वतःच्या लेकरापैकी लावतात. जेव्हा रस्त्याने एखाद्या मेंढराचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस त्याला हृदयातून पाणी येतं, त्याला आपला मुलगा गेल्यासारखं वाटतं किंवा मेंढी मिली असत तर मुलगी गेल्या, एवढं जीवापाड प्रेम माझा समाज हे मेंढपाळ बांधव त्या मेंढरांवरती करत असतील. राजू शेट्टी तुम्ही राजकारण करा, पण माझ्या ह्या मेंढपाळ बांधवांसाठी तरी कुठेतरी आवाज उठवा. या महाराष्ट्रामध्ये या मेंढपाळांना न्याय हक्क मिळण्यासाठी आता खरंच एका कायद्याची गरज आहे. राजू शेट्टी सारखी राजकारणी ही चौकात कुठेतरी उघडी करून मांडली पाहिजेत, कारण त्यांना समाजाचं घेणं देणं नसतं. आज रस्त्यावरती मेंढरं मरतात, कित्येक ठिकाणी गायी मरतात, कित्येक ठिकाणी पाळीव प्राणी मरतात, रस्त्यावरती भटकी कुत्री मरतात. अहो तुम्हाला राजनीच्या महादेवीला हत्तीलाच आणण्यासाठी जन आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात जे वृद्धाश्रम आहेत, जी जिवंत लेकरं आपल्या आईबापाला त्या वृद्धाश्रमात सोडतात, त्यांना माघारी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहू. अहो एक महादेव जी मुख जनावर आहे, तिच्या नावावरती तुम्ही राजकारण का करताय? ह्या समाजाला गरज काय? मी कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही, नेता नाही, एक सामान्य घरातला पोरगा आहे. आज या ठिकाणी अन्याय झाल्यावरती मेंढपाळाच्या मदतीला कोणीच येत नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेल्यावरती त्याचा अवतार आणि पेहराव बघून त्याला हाकललं जातं गावगुंड. यासाठी कायदा होण्याचा गरज आहे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता जिथं वेळ मिळेल खिशातला पैसा घालून मी यांच्यासाठी मदतीला जाण्याचा प्रयत्न करत असतो. आज यांच्यावरती हल्ला झाला आणि माझ्या मन कुठेतरी दुखावलं गेलं. अरे त्या महादेवीसाठी कोल्हापूर बंद करू राहिले तुम्ही. आमच्या मेंढपाळांसाठी एकदा तरी संसदेत आवाज उठवा, एकदा तरी मंत्रिमंडळात आवाज उठवा आणि त्यांच्यासाठी कायदा करा. आज माझे मेंढपाळ बांधव त्यांच्याच तोंडून ऐका, ते विविध भावात फिरतात ना, नेमकं काय त्यांच्यावरती होतात, काय अन्याय होतो. अहो आता काय आहे, आमची अवघाची मेंढपाळ बंधू, आमची रोडनी बकरी चालली तरी रस्त्यावर गेली तरी उडावत्यात, काय करतात आमच्यावर दादागिरी, आमच्यावर दरवाज्यातनं चाकू कुऱ्हाडी आमच्यावर दाखवतात का? तर ही लंगुटी ह्यांच्यापाशी काय येतावा? आमचा कोण दक्षता घेत नाही, कोण काय करीत नाही. आम्ही इकडं परभणी लातूर, इकडं पार कल्याण भिवंडी, इकडं पार कुठं बी या चित्रपासाठी आम्ही फिरतोय. समाजासाठी आम्ही काय काय करतोय. आम्हाला काय करायचंय, राजक कुठं काय करायचंय आम्हाला काही आमच्या डोक्यात नाही. आम्हाला फक्त आमची चित्राबा सांभाळायची, तरी आमचा दक्षता कोणी घेत नाही. आम्ही रोडनी चाललो, आम्हाला चोर येतात, मारत्यात, हाणत्यात, दादागिरी करतात. आमची अशी लहान लहान लेकरं अशी वारेवर फिरतात, तरी आमचा दक्षता कोणी घेत नाही. आम्ही काय करायचं? आम्ही कुणाचा आसरा करायचा? हा तुम्ही नाही करायचा, मग आम्हाला आहे कोण? हा आमची अशी लहान लहान लेकरं, आम्ही इचू काट्याचं लांडगा वाघ हे आलं तरी आम्ही काय, आम्हाला आहे का दरवाजा हे का कुठं काय बाबा लावायचं आडवं का काय? आम्ही इचू काट्याचं लांडग्या मांजराचं, लोक वाघ आला तरी दरवाजा लावत्याल. आम्ही कोणाकून दरवाजा लावायचा? या पोपटाचा आमच्या बकऱ्याला कोणाकून दरवाजा आहे? हा आम्ही रात्र डोळ्याने रात उजडायची. हा आम्हाला काही म्हणणे नाही, आम्हाला काहीतरी संरक्षण पाहिजे आणि संरक्षण बी, आणि आम्हाला हे फॉरेस्ट खातं हे आम्हाला आमची जित्राब मोकळी चरली जायला पाहिजे. आम्हाला एवढंच विनंती आहे तुमच्यापाशी, नाही तर आम्हाला काही नाही पाहिजे आणि आमच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. या बांधवाचं तुम्ही ऐकलं. हे राजू शेट्टी म्हणतायत की राजनी जंगली प्राणी जो कायद्याच्या चौकटीत पाळता येत नाही त्याला तुम्हाला कोल्हापूरमध्ये माघारी आणायचं. या मेंढपाळांच्या संरक्षणासाठी तुम्ही कुठे येत नाही, ह्या मेंढपाळांसाठी कुठं कायदा नाही. राजू शेट्टीजी तुम्ही एक मागणी करा, ह्या मेंढपाळांसोबत वाघाला राहायची परवानगी द्या. आमचे मेंढपाळ बांधव त्याला मटण चारतील, त्याला खायला घालतील, पण त्या वाघाला बघून त्यांच्यावरती हल्ला करायचा कोणी प्रयत्न करणार नाही. तुम्ही परवानगी देणार आहे का? या मेंढपाळांना वाघ सांभाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, पण कायदा आणि चौकटीच्या बाहेर आमचा बांधव कधीही गेला नाही. माझा हा साधा भोळा बाबडा समाज
याकडेही जरा राजू शेट्टी साहेब आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधी वर्गावर ही विनंती करतोय, महाराष्ट्रात महादेवी हत्तीने आलीच पाहिजे, पण त्यासोबत माझ्या मेंढपाळांना पण संरक्षण मिळालं पाहिजे. ही मागणी करण्यासाठी मी कोल्हापुरात तुमच्या खांद्याच्या खांद्या लावून, आणि जर महादेवी येणार असेल तर माझ्या मेंढपाळांसाठी बी कायदा आजच तयार झाला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार.